महिन्या 2 महिन्यापासून सुरू असलेल्या कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाचं राजकारण शेवटी मुंबईत जाऊन धडकलंय। अध्यक्षपदाचा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात गेल्यानंतर पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाचं राजकारण वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलंय। कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर प्रशासक आणू नये यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवलेत। यासाठी प्रमुख नेत्यांचं शिष्टमंडळ आणि सत्ताधारी संचालक अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत। यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश आहे। नेमकं गोकुळमध्ये काय घडतंय या व्हिडिओतनं जाणून घेऊ। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघातील संचालकांची मुदत 4 मे रोजी संपणार आहे। त्यानंतर तिथे प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळ नियुक्त होऊ शकते। त्यासोबतच याबाबत न्यायालयातही सुनावणी सुरू आहे। सध्या सुरू असलेल्या राजकारणातून दूध संस्था बंद पडण्याची भीती आहे। यातूनच गोकुळच्या दूध संकलनावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या अध्यक्षांसह महायुतीचे नेते हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी मुंबईला गेलेत। गोकुळची निवडणूक लावण्यासाठी पुढाकार घ्यावा, प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळ नको अशी भूमिका त्यांची आहे। यासोबतच सध्याची गोकुळमधली राजकारणाची माहिती दिली जाणार असल्याचंही सांगण्यात आलंय। याबाबतची माहिती सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून दिली जाणार आहे, तर त्यांच्यासोबतच सायंकाळी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट देखील घेतली जाणार आहे। त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत गोकुळवर प्रशासक नको, निवडणूक घ्या, शक्यतो निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्याबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलंय। या दरम्यान गोकुळचे अध्यक्ष नाविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह काही संचालक आज मुंबईत पोहोचलेत। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील सकाळी मुंबईत पोहोचलेत। मंत्री मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, जनसुराज्य शक्ती पक्षाचे पदाधिकारी, शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पदाधिकारी यांची एकत्रित बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलंय। पण इकडं मुंबईत नेते पोहोचलेत, तर दुसरीकडे या दरम्यान सहाय्यक निबंधक यांच्याकडनं राधानगरी तालुक्यात सुमारे 50 संस्थांना सुनावणीसाठी नोटिसा पाठवल्या गेल्या आहेत। त्यांची सुनावणी 4 मे नंतर होणार आहे। त्यामुळे ही सुनावणी आणि येणारी निवडणूक या दोन्ही मुद्द्यांवर मुंबईत चर्चा होणार आहे। या चर्चेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेत आहेत, गोकुळवर प्रशासन लागते की निवडणूक होते, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतंय, गोकुळवर प्रशासन लागलं पाहिजे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।